तर जय श्रीराम मित्रांनो, आपण चाललोय आज बागेत. म्हणजे रोजच जातोय सोडा, त्यात काही विषय नाही. आज थोडं बागेत काम राहिलं म्हणतो आणि परत आले आपल्या बागेत. ही बघा आपली बाग. रोज ब्लॉग टाकतो पण ब्लॉगला काही व्ह्यूज येत. आपली बागेचे ब्लॉग आहेत, भरपूर जाऊन बघा. आजच आपल्या बागेत औषध मारली बघा. नीट दाखवतो तुम्हाला. हे बघा आपलं चुकार बॅरेल औषध पूर्ण डार्क कलर. पप्पांनी मारली म्हणताना मला ब्लॉग बनवायला आलं नाही. पप्पा आले ते औषध मारायला आलो होतो म्हणताना औषध मारायचं ब्लॉग बनवलं नाही. पण असं दे, सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. आता आपलं थोडं काम राहिलेलं आहे, तेवढं पूर्ण करूया मग जायचं घरला. ते बघा पक्षी. आपल्या बागाचा डेली ब्लॉग येते भाई, सबस्क्राईब करून घ्या. आणि पूर्ण जवळपास 5.5-6 मिनिटात बाग गेलो तो पण आपण ब्लॉग बनवणार आहे. म्हणजे त्याच्या पुढे बनवत राहू, पण स्पेशली बागेचं ब्लॉग रोज राहणार आहे. तरी सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली बाग आहे अशी बघा. आता पाणी सोडलेलं आहे याला, खत वगैरे टाकून. आता इथून प्रोसेस चालू होत्या. 6 महिन्याची जवळपास असते. सारखं येऊन असं चेक करायला लागते मित्रांनो. बागेला चेक करायला लागते सारखं, पाणी पडते की नाही वगैरे. आणि जिथे जिथे पाईप फुटले तिथं आपण बघायला आलो कुठं कुठं फुटले. हे असं आपल्या ट्रॅक्टरने ओढून घेतलंय बघा बोध. आता ह्याच्यात आपण हाताने ओढून घ्यायचं आहे फक्त. ट्रॅक्टरने थोडं थोडं दाबली. आता हाताने बी थोडं ओढायचं. सबस्क्राईब करून घ्या भाई, सबस्क्राईब. क्लॅरिटी वगैरे येत नसेल काय बात नाही, आपला मोबाईल एवढा झालकाय तरी बी क्वालिटी. इकडं बहुतेक पाईप फुटले. आई बाजूला आपले कॅमेरामॅन नाही भाई, दगडाला तर टेक होत. ये बैस आई, बसत नाही. बस इकडं वाक्यात बैठीच नाही. असं ते कसं तर बसलाय, दिसते की नाही मला माहित नाही, पण जोडून तुम्हाला दाखवतो 2 मिनिट. हे बसलं. हे दिस
दिसलं बघा. बसली आता अजून हुडकायची गरज आहे आपल्याला. असं हुडकून काढावं लागते भाई. इथं बी पाणी जास्त झाली. हा, तर बटन बसवावं लागेल. तो ओलाय बघा. एवढं काम असते, काहीच चेष्टा नाही. लई काम करावं लागतं भाई. सगळीकडे बघावं लागतं कुठं काय काय गडबड. हो काय पॅक झालं बघा हे बटन. चला आता पुढं. आता प्रॉपर पाणी सोडल्याशिवाय तर काय कळणार आहे नाही आपल्याला. कारण की पाणी सोडल्यावरच कळते की कुठं पडतंय कुठं नाही. तोपर्यंत असंच हुडकून हुडकून आता इथं बी काहीतरी विषय झाला दिसते बघा. तिथं पाणी जास्त गेले. इथून आली बघा. ऐ इथं पाकच फुटली. हा, जमिनीतनंच उपसून आली भाई. जमिनीतनंच उपसून आली बाबा. आता ह्याला आणि परत दगडाला टेकवायला लागेल. लई डोक्याला ताप आहे. अच्छा. इथं आत उकरावं लागेल रे भाई. चक्का. हा, निघाल निघाल. तो उकरून काढायची याला बाबा. मोबाईल हातात घेतो मी. मग मग सगळं ये भाई. पाईप कुठे गेली? घाव्या घाव्या. ये देखो इधर चे. इसमें से मिट्टी निकालनी पड़ेगी. ये देखो. ये बस. चक्का. हाँ, बस ये. चला आता. आता अजून खूप हुडकायचंय भाई. अजून कुठं कुठं फुटले काय माहिती. ए बाबा. अरे मेरे को चक्कर आ रहा है. ये भाई. ऊन पण आज वाईट पडली. काय सांगू. तुम्हाला बी कुठं मिस्टेक दिसते का बघ. ते ब्लर दिसाली का क्वालिटी. हा, सॉरी सॉरी. एकदम खाली ठेवून वर उचलल्यावर दिसते तसं आपला मोबाईल हलका आहे. समजून घ्या जरा. इकडं तर कुठं काय दिसत नाही तर जायचं. नाही इकडं काय तर दिसलं. इकडे जरा जास्तच बदल झाली. बघा. तो नाही बघा. ते सारखं ब्लरच होईल. काय विषय. कुणाला वेगळा कॅमेराच काय बद्दल व्हिडिओ काय करायचं माहित असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की असं सारखं आपलं कॅमेरा ब्लर होतो. दुसरा कुठला कॅमेरा असला प्ले स्टोर वरनं तर नाव नक्की सांगा. अच्छा. बेस्ट. अरे इसकी माँ. थोड़ा सा रुको जोड़ना पड़ेगा. मोबाइल राड हो गया मेरा तो.
अय्या गिर गया मोबाइल। रुको दोस्तों, इसको बैठा के फिर मोबाइल उठाना पड़ेगा। हाँ। अरे बापरे, मोबाईल माती उठलं का लफड ते स्पीकर मध्ये माती गेली. असू दे, चालायचं. बसले बटन तर जायच पुढं. आणि ब्लर झालं. सारखं असं होते. काय विषय नाही. सबस्क्राईब करून घ्या भावानो. सबस्क्राईब नक्कीच करा. असं चेहरा पाक लाल लाल दिसायला असेल आपला. ऊन व्हायची पडली, काय करायचं. हो जाऊन म्हणताना असं दिसाले. अजून काम आहे बागेत बघच. सगळीकडे हुडकून करायचंय. इथे काहीतरी विषय दिसत बाबा. इथं काय विषय झाला, हे काय आपला विषय नाही. बहुतेक औषध मारताना पाईपीचा काहीतरी विषय झालाय. इथे एक जॉईंटर बसवायचा. इथं देशी जुगाड घेतला त्या दिवशी. तुम्ही ब्लॉग मध्ये होता, ब्लॉग बघितला असला तर माहित असेल. इथं आपण देशी जुगाडनं तोपर्यंत बसू दे. आता प्रॉपर जॉईंटर बसवायचं. मोबाईल एका हाताने धरून एका हाताने करावं लागेल भाई काम. सबस्क्राईब करून घ्या. बस इकडे बी काहीतरी मोठा विषय वाटला. पाणी सांगली आई तो बोलला कुठलीच पाक. आई मोबाईल बी जमिनीवर राहील नको. आता आपल्याकडे लाईट सगळीकडेच रात्रीची लाईट असते सोडा. 3 दिवस असते आमच्या इकडे तर, आणि बाकीचे रात्री असते. तर आपल्याला रात्री तर काय उठून बघायचं मग नाही, त्यामुळे दिवसाच पाणी सोडून बघितलं पाहिजे. दिवसा लाईट म्हणजे आता रविवारी डायरेक्ट. तर शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस असते. शुक्रवारी बघायला भेटते आपल्याला कुठं कुठं काय गोष्टी झाल्या. तर शुक्रवारी आपण दिवसाची लाईट बघूया, येऊन चक्कर टाकू. म्हणजे रोजच चक्कर टाकायला लागते, काही विषयच नाही. पण ब्लॉग बी रोजच बनवूया, त्यात बी काही विषय नाही. हे बघा एसटीपी आपलं इंजिन एसटीपी. इकडं कुठं तर एक बटन बसवायची राहिली म्हणजे पप्पा. कुठं काही दिसतच नाही मला तर. काय विषय हा. दिसली की रे बाबा. दिस दिस लवकर दिस. गावात करे तू करे क्या बोलते बोले. त्या दिवशी मला पण दिसलेलं, पण मी संकट आणलं सामान मला दिसलं. तेच कुठं तर होतं. असं ते आता पाणी सोडल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. दिवसा पाणी सोडूया मस्तपैकी बघूया. नाहीतर पप्पा आल्यावर पप्पाला विचारूया. कुठं आली बघा आपली बाग. काका, हे मोठे पानं बघू नको तुम्ही. हे बघा बारीक दाखवतो मी. हा दिस. मोबाईल क्लिअर टी झालं नाही. हो का बारीक. हो काय
फुटाली आता आपली बाग. ये मजे मजे. तिकडं आपली आंब्याची झाड पण आहे. मोहर किती लागलाय बघा. 2 आंब्याची झाड, नारळाची झाड, एक चिक्कूच झाड आहे. कलमी आंबे आहेत भाई. कलमी आंबे आहेत. हो का, मोहर क्लिअर आलाय. हो का, किती बघतो मोहर. आंबा बी आपण आंब्याचा बी ब्लॉग रोज. बागेचा ब्लॉग घेतलाय की आंब्याचा ब्लॉग घ्यायचा. चला, काही विषय नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता आपल्याला घरला जायचंय. बाय बाय. मिलते हैं अगले ब्लॉग में. चलो.